आणि गाईस आज आहे पप्पांचा बर्थडे, तर यामध्ये आहे पप्पांसाठी वॉच. गाईस तो फायनली केक घेतलेला आहे आणि मला समजलंय वेदने पण सेम तोच परफ्यूम आणलाय जो मी घेतलेला आहे, फरारी ब्लॅक. फरारी टू यू यू यू. मागच्या वर्षी आम्हाला पण रिटर्न गिफ्ट भेटले होते, पण या वर्षी आम्ही आशाने ठेवले की आम्हाला भेटतील म्हणून. फरारी मी आता दुकानावर जायच्या पहिले आणलं आणि मी दुकानात गेला, मग तू गेला घ्यायला आणि तू पण तोच घेऊन आला. दोन वॉच घेतलेले गाईस मम्मीने पप्पांना, एक सोन्याची एक चांदीची. ही सगळ्यात महाग आहे. नाही मागे कितीची आहे? 7-8 हजारची. ही 1500ची आहे आणि ही 8 हजारची. ही 8000ची आहे. मी म्हटलं 1500ची, मी पण घेऊन गेल म्हटलं. सो गाईस, कशी तुम्ही सर्व, होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईस तर मी आता नाशिकला आहे, शॉपमध्ये मस्त स्वीट खायला आलो. तर ही रसमलाई खातोय. याआधी गुलाबजाम खाल्ला, मस्त मोठं शॉप होतं ना, तिथून रसमलाई घेतली. ॲक्च्युली काही बाहेर पाऊस सुरू होता, तर त्यामुळे ना म्हटलं मला एक शॉप दिसलं, तर मी म्हटलं मध्ये येऊन जातो. आणि बघा ओला पण झालेला आहे. आणि मी इथे ना नाशिकला ज्या कामासाठी आला होता रील्स बनवायला, काल तर मी 2 रील्स बनवल्या त्या मित्रासोबत. बट आज त्याचा मेसेज आला, म्हणे माझ्या काकूची डेथ झालेली आहे, तर म्हणे की आपण उद्या शूट करू. मी आज मुंबई चाललेलं आहे, तर मग म्हटलं यार उद्या मला तर निघायचं आहे. बट 2 रील शूट केले ते, आजचा दिवस असाच गेला. संध्याकाळचे आता 6 होता आणि मी चाललेलं आहे आता पंचवटीला. सो म्हटलं त्याआधी हे खाऊ मस्त गोड गोड, मग जाऊ. गाईस खरंच रसमलाई आणि गुलाबजाम एवढे आवडतात ना मला बाकी कोणत्या मिठाई नाही आवडणार लाईक. बट मग हे खूप जास्त आवडतं, रसमलाई आणि गुलाबजाम खायला पण, म्हणजे टेस्ट लागतं ना. काय गोड आहे भाई. हे बघा पाऊस किती जोरात सुरू आहे बाहेर. इथे बघा गाईस किती क्यूट क्यूट समोसे, ते छोटे लहानवाले समोसे ते ॲज कम्पेअर टू दिस वन. हे मोठे ना, हे लहान आहे. बट मला बरं नाही गाईस, ताप आहे मला ना लिटरली एवढी घाणवाली ॲसिडिटी झालेली आहे ना. तर मी म्हटलं मी ऑइली काही खात नाही, स्वीट खाऊन देतो. विचार केला तर हे पेस्ट्रीज पण खाऊ, बट म्हटलं मिठाई खाऊ. गाईस तुमच्या तोंडात पाणी सोडू का? हे बघा किती टाईपची आहे, ते काजू घातली आहे भाई. आणि ही मिठाई बघा किती सही वाटते ना, रोजची आहे ती, रोज ड्रायफ्रूट लड्डू आहे तो गुलाबचा भाई. असं पाणी सुटते ना, असं वाटतं प्रत्येक एक गोष्ट ट्राय करू इथे. तो बाहर जोर से बारिश शुरू है गाइस, एकदम जोर से. तो मैं थांबलेला है आता भाई. ये देख के तो और जोर से पानी छूट रहा है मुंह में. गाइस तर मी फायनली निघालेलो आहे पंचवटी जायला. हलका हलका पाऊस सुरू आहे बघा. परत आला पाऊस, परत आला. मी निघत होता तेव्हा बंद, आणि बघा आता लगेच पाऊस आला. एनिवेज गाइस, नाशिकचे रोड बघा कसे डिस्ट्रॉय होत आहे बिचारे. मला नाशिकमध्ये जिथे जायचं आहे ना त्यांना विचारावं लागतं मला कोणत्या रस्त्याने येऊ, कारण की ऑलमोस्ट ठिकाणी येणार रस्त्याचे काम सुरू आहे गाईस नाशिकमध्ये. बघा सगळीकडे एकदम, मी तर बॉर्डरवर चालतोय भाई. लांबा तिकडे जाऊ द्या मला. गाईस तर फायनली ना मी पंचवटीला आलेलो आहे. बट तुम्हाला एक दाखवू गाईस, हे बघा भाई गोदा नदीला किती पाणी आलेलं आहे लिटरली. हे बघा भाई, गाड्या डायरेक्ट अशा पाण्यामधनं जात आहे. मला इथून तिथे जायचं आहे आता, मला समजत नाही तर कसं जाऊ, पण समोरच्या माणसाला बघून माझ्यात हिंमत आलेली आहे की मी जाऊ शकतो म्हणून पुढे. बाकी गाड्या पण जाऊ शकता, पण इथून रस्ताच नाही समजत आहे भाई कुठून जाऊ म्हणून मी. हे बघा ना सगळं असे दगड आहे आणि तिकडे पाणी आहे. जे कंटिन्यू येतात नाही ते त्यांना बरोबर माहिती भाई. हे बघा हे माणसं कशी गाड्या टाकतात भाई लिटरली गाईस. मला पण जायचं आहे त्या साईडला, क्रॉस करावं लागेल. मला आहे ना मोबाईल ठेवावा लागेल, मला स्वतः कोणी नाही तुम्ही दाखवलं तर मी कसा क्रॉस करतो म्हणून, आणि मी जातो गाईस आता. गाईस मी फायनली पोहोचलेलो आहे पंचवटीला. बट मी सराफ बाजारमध्ये आलेलो, इथे कोणाकडे आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो. बट आहे ना मी इथे ना मेडिसिन घ्यायला आला तर माझ्यासाठी मला थंडी वाजते, ताप पण आहे भाई थोडा, त्यासाठी ना म्हटलं मेडिकलवर जाऊ आणि स्वतःसाठी मेडिसिन घेऊ. तर ते घेत होता, आता घेतल्या गेल्या. आता जातोय परत बाजारात, दाखवतो मी कोणाकडे आलेला आहे तो.
गाईस तर बघा मी नाशिकला इथे सराफ बाजारात कोणाला भेटायला आलेलो काकांना योगेश काकांना. हे नाशिकलाच राहता, यांच्यासोबत मी फिरायला गेला होता 2-3 महिने आधी जेव्हा आला होता मी इथे तेव्हा. तर मग मस्त आता काकांना भेटलं इथे आणि हे काकांचं शॉप आहे इथे सराफ बाजारमध्ये. तो आता मी इथे 8:30 होण्यात आहे आणि मार्केट फुल बंद होतं आता. The next day. सो हे गाईज दिस इज द नेक्स्ट डे. गाईज मला माहिती काल माझी तब्येत अशी भयंकर खराब झाली होती ना. मला ताप होता, हातपाय दुखत होते, डायरेक्ट कंबर अशी बेकार दुखत होती ना. माझी विकनेस आला होता एकदम प्रॉपरवाला. मी सकाळी पण जो ताप होता ना मला अशी थंडी वाजत होती. वरतून हे वातावरण वेगळं आहे बट आता थोडं बरं वाटते. मी गोळ्या वगैरे घेतला पण कंबर खूप दुखते. इथे असतं ना की ताप वगैरे आल्यावर पाय वगैरे खूप दुखायला लागतात, तर त्या टाईपचं झालेलं आहे. एनिवेज आताच इथे पाऊस पडत होता आणि आता ऊन पण येऊन गेलं. लगेच थोड्या वेळात पाऊस पडेल. इथे पूर्ण वातावरण इथे भरलेलंच असतं केव्हा पण पाऊस पडतो. आणि गाईस आज मला जळगावला पण जायचं आहे. बघू आता 3 वाजेची ट्रेन आहे आणि 5ची एक ट्रेन आहे. सो बघतो कोणत्या ट्रेनने जायचं म्हणून. बट घरी तर म्हणताय की लवकर ये म्हणे, लवकर ये. आणि आम्ही दोघे आता चाललेले आहेत झुडिओला. झुडिओला मस्त सेल लागलेला आहे. शूज वगैरे घ्यायचे गाईस मला तिथून फक्त. गाईस इथे स्टुडिओला आलेले शूज घ्यायला. शूज आवडला इथे. हे बघा सेल लागलेलं आहे त्या शूजवर सर्व पार्ट. हे बघा पारने घातलेली, पारने घेतली इथून 4 वर्ष आधी. 1 वर्ष आधी कधी 4 वर्षापासून तेच बघतो तुझ्या पायात. इथे हे जे लाल लाल दिसतंय ना सगळं दिसते सेलवाला माल आहे. आता आवडलेला आहे. बाकी आता हा ट्राय करतो एक. गाईस इथे काही शूज आवडलेले नाही कारण की ना या शूजवर डाग लागलेले बाई मातीचे, त्यामुळे काही इच्छा होत नाही घ्यायची. आणि जे साईज पण नाही यांच्याकडे. बघा ट्राय करून सोडून दिलं, साईजच नाही भेटत आहे माझ्या मापाची. गाईस आता आहे ना इथे आलेले पार्क नाश्ता करतो इथे. मी पण खाल्लो ना तसं तर. गाईस बेल्जियम वॉफल आलेले पार्थाने. मी वॉफल नाही खाते, शेक पितो इथे. काय मस्त सिटिंग आहे. गाईस फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. 180ला 2 आहे बाई. ऑफर सुरू असतं ना दुपारच्या टायमाला. 180ला 2 गेट 1 बाय 1 फ्री. 180चं एक होतं तर 2 भेटले असे. बघा आता पाऊस सुरू होता, लगेच थांबला. आता थोड्या वेळात लगेच येईल पाऊस. गाईस आता मला जायचं होतं जळगावला बट ती ट्रेन आहे ना खूप लवकरच येऊन गेलेली आहे. आम्ही बाहेर गेलेले होते ना तर त्यामुळे टाईम लागला. आणि मी रॅपिडो बुक केलेली होती तर ते इथे येऊन रीच होऊन गेले आणि त्यांनी इथे पिकअपचं करून टाकलं. ते म्हणे की तिथपर्यंत जा म्हणे माझ्यासोबत. मग ते मी OTP वगैरे घेऊन दाखवून देईल की राईड सक्सेस झाली. पार्थ गेलेला आहे त्यांच्यासोबत तिकडे. आता आहे 5 वाजेची ट्रेन. त्या ट्रेनने मला जावं लागेल गाईस. 8 वाजेपर्यंत पोचेल मी. 8-8:30पर्यंत घरी. 2 तास लेट पोचेल. एनिवेज आता काही ऑप्शन नाही आहे. थोडं कामं पण चालू होते ना तर त्यामुळे वेळ लागला. ऑनलाईन केले का तुम्ही? हां ऑनलाईन केले. गाईस तर फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे बाई. आता जळगाव चाललेलो आहे. आज 8:30पर्यंत पोचेल घरी. केरीला भेटेल. केरीला प्रवास असाच करायला मजा येतो बिना तिकीटचं. तिकीट आहे माझ्याकडे बट कन्फर्मेशनचं नाही. The next day. हा हे दुसरा दिवस. मी काल नाशिकवरून आलो होतो बाई मस्त. आणि गाईस आज आहे पप्पांचा बड्डे. सो आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे मस्त. मम्मीने पप्पांसाठी ना असं वॉच घेतलेली आहे. वेदने कपडे घेतलेले नाही, म्हणजे मम्मीनंच पैसे दिले होते. वेद घेऊन आला फक्त. सो मम्मीने वॉच घेतलेली टायटनची पप्पांसाठी. तर यामध्ये आहे पप्पांसाठी वॉच आणि मस्त आहे गाईस, एकदम मस्त वॉच आहे. अरे कुठून उघडते बाई. ही बघा, ही वॉच घेतलेली मम्मीने पप्पांसाठी. कशी बेबे तुम्ही बघितली? आवडली का? छान आहे ना. ही आहे टायटनची वॉच पप्पांसाठी मम्मीने घेतलेली. आणि वेद हे घेऊन आला वाटतं पप्पांसाठी. ते तर सोडा, वेद स्वतःसाठी मस्त शॉपिंग करून आला झुडिओमध्ये जाऊन. हे बघा हे घेऊन आला तो.
तर बस मी आता केक वगैरे घ्यायला जातोय गाईस, आणि केक घेऊन आल्यानंतर मग आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट करू मस्त छान. गाईस आता आहे ना मी सगळ्यात आधी आलेलो आहे, केक घ्यायला जाणार होतो बट मी परफ्यूमच्या शॉपला आलेलो. इथून मी इथले ॲड केले होते ना, म्हटलं पप्पांसाठी परफ्यूम घेऊ. 2 परफ्यूम घेतलेले, एक फरारीचा घेतला आहे हा रिक्रिएट, आणि टॉम फोर्ड पप्पांसाठी घेतले. त्याच्यानंतर मग जातो केक घ्यायला. दादा मी आज ते पण बंद करत होते शॉप, मी त्यांना म्हटलं 2 मिनटे बाहेरच उभे होते, थोडं त्यांनी काढून दिला. थँक्यू. गाईस परफ्यूम घेऊन मी आता आलेलो आहे क्रिम्सन बेकर्सला. इथून केक घेतोय पप्पांसाठी. बघा गाईस इथे एवढे काही ऑप्शन्स आहे, एवढे भरपूरसे बाई, भरपूर ऑप्शन्स आहेस. गाईस केक फायनल झालेला आहे. रेड वेल्वेट घेतलेला आहे कारण की ना डार्क चॉकलेटची मम्मी आणि पप्पा दोघांना नाही आवडत, तर त्यामुळे ना लाईक मीडियम घेतलेला आहे. काजू कतली पण होता इथे बट तो ट्राय केलेला आहे. रेड वेल्वेट बाकी होता इथला ट्राय करायचा, सो मी रेड वेल्वेट घेतो. गाईस तो फायनली केक घेतलेला आहे. पॅकिंग एकदम भारी दिली बाई. गाईस मी आता घरी आलेला आहे आणि मला समजलं आहे वेदने पण सेम तोच परफ्यूम आणला आहे जो मी घेतलेला आहे, फरारी ब्लॅक. मी 2 घेतले, मी पण एकच घेणार होतो, तोच घेणार होता फरारीचा. आपण म्हटलं 2 घेऊ. एक टॉम फोर्डचा घेतलेला आहे आणि वेदने पण सेम फरारी ब्लॅक आणि मी पण सेम फरारी ब्लॅक. भाई आता मी बघितला तो जेव्हा पॅकिंग करतो आणि तिकडे तेव्हा पाहिलं त्याला. हे बघा फरारी. गाईस आता तयार वगैरे झालेले आणि हा बघा हा केक. मम्मी ती सुरी पडली. हा केक घेतलेला आहे मी आणि त्याच्यासोबत माहिती आहे 2 कॅन्डल्स पण भेटले आणि ती माचीस पण भेटलेली आहे. थांब, ही बघा ही माचीस पण भेटलेली एवढीशी. आमच्या सगळ्यांपेक्षा चेरी सगळ्यात आधी तयार होऊन बसलेली आहे. एक्साइटेड गाईस. चेरी हात झाल्यावर आहे ना नुसतं खाऊ पण घालता येणार केक. आता दोन्हीचा हात. टू यू मग काही सुचलं नाही मम्मीला बोलायला. मला का बरं माझा तोडी बद्दे. मस्त आहे, मी आणलाय ना म्हणून मस्त आहे. गाईस आता बड्डे झालेला आहे. तुला माहिती आहे दादूचं आणि माझं सेम आहे, डायरेक्ट सेम आहे. पप्पांना म्हटलं हां वाट वेळ गेलो ना, तर म्हटलं स्प्रे पण घेऊन जा. पहिले पण म्हणे आर्यनला चालत राहतो म्हणे, आता तर काही घेत नाही म्हणे. गाईस तर मी माझे गिफ्ट देतो आता पप्पांना. जे मी पप्पांसाठी घेतलेलं आहे. हे 4 गिफ्ट आहे गाईस माझ्याकडनं, एकदम भारी आहे. हे 2 परफ्यूम माझ्याकडनं पप्पांना, आणि वरती आता तुम्हाला समजेलच पुढे. हे अजून 2 गिफ्ट आहे माझ्याकडनं जे की वेदने पॅक केलेले आहे माझ्यासाठी, आणि मी आता पप्पांना देईल ते. काय घ्या म्हटलं तर पप्पा म्हणे आर्यनच घेऊन येतो म्हणे. आता फराई चांगला आहे ना, फराई फरारी गाडी फरारी. उघडून मागच्या वर्षी आम्हाला पण रिटर्न गिफ्ट भेटले होते, पण यावर्षी आम्ही आशाने ठेवले की आम्हाला भेटेल म्हणून. रिटर्न गिफ्ट आणले दोघांनी पण नाही घातले वॉच. ते हे काय नंतर येते नाही
ती नंतर घेतली ना. ही आणली होती मी तुम्हाला तुमच्या त्याने घातलं का परत फरारी. गाईस बघा घड्याळाने घातलं बघा आता परत फरारी निघाला याच्यातनं. अरे आधी वेद घेऊन आला, मला नाही माहिती. मी किती पाहिलं असेल ना तुम्ही अरे आता घेऊन आला मी. आणि आता केव्हा आणला तू? कालचं हे होतं. हो का मी आता दुकानावर जायच्या पहिले आणलं आणि मी दुकानात गेला मग तू गेला घ्यायला आणि तू पण तोच घेऊन आला. असं मला पण आणत जा. 2-2 एक सारखे. आता आहे ना उद्या आहे ना एक चेंज करावं लागेल गाईस. 2 फरारी मधनं एक लॅम्बोर्गिनी घ्यावं लागेल. हे पण तेच आहे अरे बापरे. हेच पण नुसतं परफ्यूम. हे बघा गाईस वेदने हे दिलेले 4 बेलाविटाचे छोटे छोटे परफ्यूम आणि एक फरारी. मी एक फरारी आणि एक टॉम फोर्ड दिलाय. परवडलाच तुम्हाला. मम्मीकडनं हे आता पप्पांनाच घेऊन गेले तुम्ही दुकानात चॉईस करायला. पप्पांना माहिती आहे फक्त आता घालून द्यायची पप्पांना. काढायची. घालून द्यायची आहे. हम्म. थँक्यू. हे बघा अरे 2 घड्याळ घेतल्या 2 वॉच घेतलेले गाईस मम्मीने पप्पांना. एक सोन्याची एक चांदीची. बरोबर. हा रोज गोल्ड. कोणता? हा ना गोल्ड आहे. कितीचे विचार पप्पांना? सेम. कोणती? 15,000. सेम मागच्या वर्षी घेतली. कितीची? दोघी सारखे आहे का त्या? जा. ही सगळ्यात महाग आहे. नाही ही मागे कितीची आहे? 7-8 हजारची वाटतं. कितीची आहे? 7,000 काही पण 8,000ची हो. 1500ची बोलली होती ना तू. मग 1500ची ही आहे. ही 1500ची आहे आणि ही ही 8,000ची. ही 8,000ची आहे. मी म्हटलं 1500ची मी पण घेऊन गेल म्हटलं. 8,000ची ती. बाप 10,000ची. अरे हा टायटनची पण मला वाटलं 1500ची आहे. 10,000चं गिफ्ट दिलंय मी पप्पांना. आम्हाला 10 रुपये हा, बस गाईस आहे बघा. 8,000ची ही आणि 5,000ची ही. 5 नाही 6,000 मागच्या 7,500. वर्षीची. 8,400 8,500 7,500. बघा. जेवढे गिफ्ट पप्पांना भेटतात ना तेवढे गिफ्ट आम्हाला कोणालाच भेटत नाही. हे बघा अजून एक गिफ्ट आहे आता बेबेकडनं. बेबेंकडनं पप्पांना. टी शर्ट आहे का तो? शर्ट आहे. शर्ट आम्हाला एका कपड्यामध्ये खुश करून देतात. बस रे तुम्ही जाता तेव्हा लगेच कपडे घेऊन येतात. मला वर्षभर मिळत मिळत राहतात. राहतात. वर्षभर मिळत राहतात. मला वर्षातनं एक वेळ मिळतं. रेस्टॉरंटला आम्ही पोचलेले गाईज फायनली. फक्त मी इथे चेरीला घेऊन आलेलं आहे. तिचं काम करेल. मग आम्ही मध्ये जाऊ. लॉनमध्ये बसू चेरीला घेऊन. म्हणजे मध्ये तर अलाउड नाही आहे बट बाहेर लॉनमध्ये अलाउड आहे. लवकर चला गाईस. मोस्टली लोक आहे ना चेरीला बघताना तर खूप जण चेरीसोबत फोटो काढतात. म्हणजे तिचा ओय इकडे मम्मी चेरी मम्मी इकडे मध्ये ये इथे मध्ये चल. ओय ती मम्मीला शोधते सगळ्यांना शोधते कुठे गेले गाईस. तर केव्हांचा मी चेरीला नाही ते लॉनमध्ये घेऊन बसलेलो होतो. आता वेद आलेला आहे. इथे छोटंसं एक गार्डन पण आहे ना. मला आहे ना आधीच लक्षात आलं होतं हे डोक्यात आलं होतं बट हे बघा गाईस. चेरीला गाईस वेदने ना याच्यात बसवलेलं आहे. बस तू गाईस. आहे बघा वेद काय करतोय चेरी सोबत. चेरी साईडला होगा थोडस. हे बघा गाईस. हे बघा चेरी कशी बघते बाई. वेद बघा वेद काय करतोय गाईस. ते मध्ये बसले ते हात देतोय. या चेरी वरती आहे वर आहे. तिथं खाली चालली गेली बाई. तू चालव रे. तर इथे बसलेले गाईस आहे. गाईस तर ही ऑर्डर आलेली एक आमची. हे स्टार्टर आहे की काय? सलाद. त्याचं मशरूम पण वाटतंय त्याच्यामध्ये. फ्रूट सलाड आहे की व्हेजिटेबल? थाई. ओके थाई सलाड आहे गाईस. तर ही आहे मशरूमची भाजी. गाईस आता मला लवकर जेवायचं आहे कारण की वेदला मध्ये पाठवायचं आहे ना. मी जेवेल मग वेदमध्ये. चेरी आहे यार. चेरीला सांभाळावं लागेल. कुलचा आणि मशरूमची भाजी आणि थाई
फूड म्हणजे थाई सॅलड. गाईस, तर फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. नंतर दाल खिचडी मागवली होती आणि दाल खिचडी लिटरली आहे ना आपलं म्हणजे हॉटेलची दाल खिचडी मी मोस्टली ट्राय केलेली ना, असं आपला घरचा वरण भातच लागतो बाई, दुसरा तडका दिलेला वरण भात. मग म्हणून काय मी बोललो होतो मम्मीला, मम्मी म्हटलं आहे ना आपण पार्सल घेऊ दाल खिचडी, पण जेव्हा आता एकदा इथे ट्राय करू म्हटलं, इथे ट्राय केली म्हटलं नको आता वरण भात आहे गाईस. एनिवेज आता जेवण वगैरे झालेलं आहे, इलामध्ये जायचं आहे गाईस. तिकडे बसलेले बघा किती मिडल ऑफ द रूम, मिडल ऑफ द रेस्टॉरंट. बाई किती मस्त फ्रेम येते ही. शेरी थांबणे बिटू. भाई किती आनंद होतो गाईस या आमच्या चेरीला. गाईस, तर फायनली आम्ही घरी पोहोचलेले. आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज थोड्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल, बाय.